कमीत कमी 20 ते 25 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली गेली। सरकारने तो जेवणाची झोपण्याची व्यवस्था मराठा समाजाला करायला पाहिजे होती। आम्ही पाकिस्तान मधले नाही आहोत, आमच्या माता माऊल्या भक्कम आहे। आजही आमच्या ग्रामीण भागामध्ये चुलीमध्ये जाळ निघतो, धूर निघतो। पकड जातीच्या प्रत्येक घरामधून या ठिकाणी भाकर आमच्यापर्यंत पोहोचवली आणि या 2 व्हॅन आपण बघू शकतो। कमीत कमी 20 ते 25 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली गेली। सरकारला मायबाप मानलेला आहे। वास्तविक पाहता सरकारने तो जेवणाची झोपण्याची व्यवस्था मराठा समाजाला करायला पाहिजे होती। आम्ही पाकिस्तान मधले नाही आहोत आणि सरकारनं दारूचे बार उघडे ठेवले आणि हॉटेल्स चहाच्या टपऱ्या मात्र बंद केल्या। पण ऐका, आमच्या वाट्याला सातत्यानं उदाहरण देतो, जास्त लांब जायची गरज नाहीये। जिथं 1 मिनिट सरकता जरा, जिथे हे सगळे दुकानं तुम्ही बघताय, हे सगळे दुकानं ज्या वेळेस बंद आहे तिथे एकमेव रेस्टॉरंट आणि बार जो आहे हा सुरू आहे। आताच आपण हे बघतो की पूर्ण म्हणजे हा आरोप जरी असला, दादा 1 मिनिट, हा आरोप जरी असला तरी या आंदोलकांना, म्हणजे याचं वय बघा, आपण या आंदोलकाचं वय बघा, हातात भाकरी घेऊन हे लोक रस्त्यावर जेवतात आणि इथल्या सरकार या आंदोलकांच्या आरोपाप्रमाणे लोकांचे जे जेवणाची गैरसोय व्हावी म्हणून दुकानं बंद केलेत। ह्या जे लोक म्हणजे एवढे लहान मुलं इथं या पद्धतीनं कुठंतरी आपला दिवस काढतात, एक दिवस, त्याच ठिकाणी सरकारनं जेवणा खावण्याचे दुकानं तर बंद केलेत, मात्र हे हा जो कॅपिटल रेस्टॉरंट बार सारखा आहे असे हे दुकानं मात्र चालू ठेवण्यास परवानगी आहे। म्हणजे सरकार खरंच यांच्यावर उदार झाली आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न आंदोलकांकडून उपस्थित करण्यात येतो। पुढचा मुद्दा पुढचा मुद्दा असा आहे, सरकारनं मी तर म्हणतो 1 महिनाभरी जरी इथले हॉटेल बंद ठेवले तरी आमच्या समाज बांधवांच्या आम्हाला मेसेज येत आहे, फोन येत आहे की उद्या 2 ट्रक 5 ट्रक भाकरीचे या ठिकाणी पाठवू का, त्यामध्ये चटणी असेल, काय असेल। आमच्या माता माऊल्या भक्कम आहे। आजही आमच्या ग्रामीण भागामध्ये चुलीमध्ये जाळ निघतो, धूर निघतो आणि आमची माई या ठिकाणी भाकर तापण्यासाठी सक्षम आहे आणि त्या माईचा प्रेमाचा आदेश आहे की 6.5 कोटी मराठा समाज हा अतिशय हृदयापासून हृदयापर्यंत आदरणीय संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावरती प्रेम करतोय आणि समाजाने या ठिकाणी दखल घेतली। आता जोपर्यंत गुलाल पडत नाही आरक्षणाचा, आम्हाला मुंबईमध्ये साहेब तुम्हाला सांगतो, इथं आम्हाला बंगले बांधायचे नाही, बिल्डिंग घ्यायची नाही, इथं व्यवसाय करायचा नाही, उद्योगधंदे करायचे नाही, फक्त आमची जी झोळी आहे ती आरक्षण वाचून या ठिकाणी रिकामी आहे आणि त्या झोळीमध्ये या ठिकाणी मायबाप सरकारनं ते आरक्षण या ठिकाणी टाकावं। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।